आज आले होते माझे हे 2 पार्सल जे मला किती दिवस झाले मागवायचे होते. पण ना जेव्हा गरज पडायची तेव्हाच आठवायचे आणि ते काम झालं की विसरून जायचे. पण यावेळेस मी आठवणीने मागवले होते. अगदी साधे ते सगळ्यांकडे असेलही पण माझ्याकडे नव्हते या गोष्टी. त्यातलं हे सगळ्यात पहिलं म्हणजे पिझ्झा कटर, जे मी ना नेहमी म्हणायचे की मी घेईल किंवा ऑर्डर करेल. पण ना नेहमी विसरून जायचे आणि कुठं दिसतही नव्हतं मला की जिथून मी हे पटकन घेईल. आणि जेव्हा दिसायचं ना तेव्हा मी नेमकी घाईत असायचे. तर हे मागवलं वापरून तर आजच पाहणार आहे, कारण मी आज सँडविच बनवणार आहे. तर ते कट करून पाहूयात याने कसं होतं. फार तर काही धारणा होते. आणि हे दुसरं जे पार्सल आहे ना ते मला फार म्हणजे फार दिवसांचं हवं होतं. पण मी म्हणायचे की चला काम चालतंय ना, होतंय ना, म्हणून मागवत नव्हते. ते म्हणजे स्प्राऊट मेकर. सध्या ना ग्लासवाल्या बॉटलचं मिळत आहे. तेही फार छान आहे, पण मला त्यापेक्षा हे जास्ती चांगलं वाटत होतं. कारण याच्यात मी एका वेळेस 2 गोष्टी लावू शकत होते. मोड आणायला आणि प्लॅस्टिकचं आहे त्यामुळे भांड्यावाल्या मावशी आरामात घासू शकतात. नाहीतर माझ्या भांड्यावाल्या मावशी आहेत ना नेहमी म्हणतात माझ्याकडनं हे काचेचं भांडं फुटेल, ते काचेचं भांडं फुटेल. त्यामुळे म्हटलं हेच बेस्ट आहे आणि एका वेळेस 2 लावता येईल. आणि हो, ह्या दोन्ही गोष्टी मी आजच वापरून पाहणार आहे. मला माझं कुठलंही पार्सल आलं ना तर ते असं होतं की मी हे केव्हा वापरून पाहते. तर मोड आणायलाही आजच लावेल. आणि आज सँडविच बनवणार आहे तर म्हटलं त्याने सँडविच कट करून पाहूयात कसे कट होत आहेत. तिथे मस्त असं पनीरचे सँडविच बनवले होते. तर म्हटलं पिझ्झा बनवेल तेव्हा बनवेल, पण आधी हे कट करून पाहू. आणि हे इतकं इझिली छान कट झालं ना, कारण याला म्हणावी एवढी धार नव्हती त्यामुळे मला थोडासा डाऊट होता. पण छान कट झालं. आणि त्यानंतर मी लगेचच हे पार्सल जेव्हा मला रिसीव झालं ना, मूग आणि मटकी भिजत घातली होती. म्हटलं संध्याकाळी याला छान असं मोड आणायला ठेवता येईल. दरवेळेस मी कापडामध्ये घट्ट असं बांधून ठेवायचे आणि मग त्याला मोड आणायला ठेवायचे. पण ह्यावेळेस आता म्हटलं पाहूयात हे आता जो उपयोग झाला ना तो खूप छान होईल. कारण हे मला म्हणत होतं तू ना काहीही मागवत असते. तर ह्या दोन्ही गोष्टी छान अशा ठेवल्या मी याच्यात. थोडंसं मी जसं पाहिलं होतं ना की एकतर मी पहिल्यांदाच वापरणार होते त्यामुळे मी आधी यूट्यूबवर पाहिलं की लोक कसं वापरतायत कसं नाही, आणि त्यानंतर हे असं ठेवून दिलं. खालच्या सगळ्यात शेवटच्याच्यात पाणी घातलं आणि वरती हे असं ठेवलं. आणि याला 12 तासही झाले नव्हते. तेच मी सकाळी उघडून पाहिलं का तर मला दमच निघत नव्हता. तर छान मोड आले होते, कारण 12 तास व्हायच्या आधीच इतके छान मोड आले होते. आणि तसाही सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे फार लवकर आले असतील. त्यानंतर हे मी पुन्हा लावलं आणि म्हटलं की उद्या सकाळी ओपन करून पाहूयात कितीसा फरक पडतोय ते. कारण जेव्हा आपण कापडामध्ये बांधतो ना ते कापड एकदा सोडलं ना आणि पुन्हा बांधलं ना तर ते खूप असं खराब होतं आणि मोडही नीट येत नाही. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ओपन करून पाहिलं ते छान असे याला मोड आले होते. तर माझ्या ह्या दोन्ही गोष्टी ना फार मस्त निघाल्या. त्यातल्या त्यात मला हे स्प्राऊट मेकर ना फारच आवडले, कारण कापडात बांधल्यावर त्याला थोडासा वासही येतो त्यामुळे हे खूप बेस्ट आहे.